त्यांच्या भावनेवर मीठ चोळणारे आहेत। फडणवीस वातावरण दूषित करत आहेत असा हल्लाबोल केलेला आहे। तर शिंदे समिती ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेली आहे। त्याचे हे लाईव्ह फुटेज आपण बघतोय। थेट दृश्य जे आहेत ती आझाद मैदानावरील व्यासपीठावरून ही येत आहेत। शिंदे समिती ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचलेली आहे। नेमकं आज उपसमितीची बैठक झाली, त्यामध्ये नेमका आरक्षणावर काय चर्चा झाली आहे, काय तोडगा निघालाय आणि त्यानंतर समितीचे सदस्य हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत। नेमकं काय चर्चा त्यांच्यामध्ये होतीये पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातील सविस्तर तपशील जाणून घेऊयात। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काय सांगशील? थेट दृश्य आपण बघतोय। शिंदे समितीचे सदस्य आणि स्वतः शिंदे समितीचे अध्यक्ष हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र आहेत, ज्या मागण्या आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या आहेत। त्या मागण्यांबद्दलच्या कदाचित कुठल्या मागण्यांच्या संदर्भातली ही चर्चा असावी असं आपण या ठिकाणी समजू शकतो। माईक जे आहे ते थोडे मागे ढकलले जातात। यार्थी त्यांची जी चर्चा आहे ती सार्वजनिक होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असावा असं दिसतंय। जे काही बोललं जात आहे ते आपण इथून पाहत आहोत की शिंदे समितीचे अध्यक्ष आणि सदस्य हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय की सगळेच ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या त्या मागण्यांवर शासनाचं काय उत्तर असावं हे या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। एकूणच जर आपण बघितलं तर आत्ताच्या घडीला अध्यक्ष आणि सदस्य जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यांच्या वतीनं नेमकी काय चर्चा होती आहे, काय बोललं जात आहे हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल। ज्या काही अटी शर्ती आहेत, काही मागण्या आहेत, त्या मागण्यांना शासनाचं काय काय उत्तर आहे ते कदाचित यात लिहिलेलं असल्याचं दिसून येत आहे। एकूण जर आपण बघितलं तर आता समितीचे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत ते जरांगे पाटील यांना ज्या काही मुद्दे त्यांच्या वतीनं मागण्या मांडण्यात आलेल्या होत्या त्या मागण्यांची उत्तर कागदामध्ये लिहून आणलेली दिसत आहेत आणि ती त्यांना वाचून दाखवली जात आहेत। एक 2 ते 3 पानांचं हे उत्तर दिसून येत आहे जे या ठिकाणी वाचलं जात आहे आणि त्यांना सांगितलं जात आहे की नेमकं यामध्ये काय काय केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर एकूण मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसांपासून जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षणाबरोबर जे आंदोलक आहे त्यांच्यावरचे अतिगंभीर गुन्हे मागे घेणं असो किंवा जे आंदोलन करता वेळेला जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणं असो किंवा शासनामध्ये नोकरी देणं असो, असले जे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये त्या मागण्या होत्या। तर प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। शिंदे समितीचे सदस्य हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। जसं की आपल्या प्रतिनिधी प्रणाली यांनी सांगितलं की माईक देखील थोडे लांब करण्यात आलेले आहेत। सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते, ती पाहूयात। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदे समिती मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचलेली आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। शिंदे समितीचे सदस्य मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत अशी माहिती मिळते आहे। आरक्षणावरील महत्त्वाच्या चर्चेनंतर तोडगा निघणार का हा प्रश्न मुंबईसह राज्यभरात पडलेला आहे। शिंदे समिती मनोज जरांगेंच्या भेटीला आहे। समितीचे सदस्य हे मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याची एक मोठी माहिती समोर येते। आरक्षणावरील महत्त्वाच्या चर्चेनंतर तोडगा निघणार का असा प्रश्न पडलेला आहे। उपसमितीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये नेमका काय तोडगा निघणार? मनोज जरांगे पाटील हे कालपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मराठा समाजासाठी आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे।